हिंदू दुबार मतदारांना बडवा आणि मुस्लिम असेल तर ठाकरेंचा कडवा असं शेलार म्हणतात। ठाकरे बंधूंच्या दुबार मतदारांना फोडून काढण्याच्या वक्तव्यावर शेलारांचं हे उत्तर। ठाकरेंना केवळ मराठी आणि हिंदूच दुबार मतदार दिसतात का असा सवाल शेलारांनी विचारलाय। जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि बघ पोलिसांच्या हातात द्यायचे। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केलीत, आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा। ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय आहे? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडवा तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय। मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय। घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2309 मतांनी, मी चुकत नसेल तर, सॉरी, शिवसेना निवडून आली 2309 मतांनी, शिवसेना निवडून आली। आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751। यांच्या भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे, आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे। दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे, पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली। बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात। जैन मतदारांच्या विरोधात गेलात, गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं, आणि आता मराठी। शेलार यांनी दाखवल्या दुबार मुस्लिम मतदारांच्या याद्या। रोहित पवार, मतदारसंघ कर्जत जामखेड, दुबार मुस्लिम मतं 5532। नाना पटोले, मतदारसंघ साकोली, दुबार मुस्लिम मतं 477। वरुण सरदेसाई, मतदारसंघ वांद्रे पूर्व, दुबार मुस्लिम मतं 13,313। जितेंद्र आव्हाड, मतदारसंघ मुंब्रा विधानसभा, दुबार मुस्लिम मतं 30,601। उत्तम जानकर, मतदारसंघ माळशिरस, दुबार मुस्लिम मतं 4,399। सुनील राऊत, मतदारसंघ विक्रोळी, दुबार मुस्लिम मतं 3,450।